हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त, मस्त आणि हेल्दी असाल. आता हा आहे कालचा ब्लॉग. तर काल गुढीपाडवा होता, तर सकाळी उठून आधी रांगोळी काढली आणि उंबऱ्याची पूजा करून घेतली. मला उंबरा बनवायचा आहे, तर त्याचाही ब्लॉग मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेल. आणि उंबरा कोणता बसवावा, कसा बसवा, हेही मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल. आजचा गुरुवार, तर गुरुवारी माझं पारायण असतं. आता पारायण कसं असतं, ते एकदिवसीय पारायण म्हणता याला आणि ग्रुपनी करता हे पारायण. ज्याला कोणाला करायचं असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यालाही ग्रुपमध्ये ॲड करेल. आमच्या ग्रुपमध्ये 53 लोक आहे आणि गुरुचरित्राच्या पारायणामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तर प्रत्येकाने एक अध्याय करायचा आणि आपलं एक दिवसीय पारायण घडून जातं. तर ही सगळी सेवा आहे ना, ही दिंडोरीची सेवा आहे. जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला पर्सनल मेसेज करूनही तुम्ही सांगू शकता. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेल. आता मी पूर्ण तयारी यांना करायला लावली होती, पण यांचं झालं होतं कसं करू. मग मी अर्धा स्वयंपाक तसाच ठेवून आहे ना, पुन्हा मग यांची मदत करायला इकडे आली. यांना सांगितलं की मी यावेळेस पूर्ण तुम्ही करा, बघाल तुम्ही मी कसं करते ते, आणि पुढच्या वेळेस तुम्हाला सगळं करायचं, मी तुमची काहीही मदत करणार नाही. तर त्यांचं तेच चाललं होतं की कसं करायचं, असं करायचं, असं कर. असो, इथून पुढे हे करणार आहेत ना, याचाच आनंद मला खूप आहे की चला इथून पुढे तरी हे कामं हे करत राहतील. आणि खरं सांगून मला सकाळी उठून काही एखादा सण असेल, मस्त छान साडी घालायची आणि असे कार्यक्रम, असं काही सण साजरे करायचे, सगळ्यांना इन्वॉल्व करायचं. अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना इन्वॉल्व करायचं आणि सगळ्यांनी ह्या कार्यक्रमात म्हणजे ह्या सणावारामध्ये असं सहभागी व्हायचं. हे मला पर्सनली आवडतं. तुम्ही माझे रोज व्लॉग बघत असाल ना, तर तुम्हाला माहीत असेल की मी नेहमी कोणताही सण असला ना, छान असं साडी घालते आणि सगळ्यांनाच इन्वॉल्व करते आणि मला सण साजरी करायला स्पेशली खूप आवडतं. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आधी सबस्क्राईब करा. आता मी बाकीचं यांनी गुढी उभारून दिली, त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढलं, कारण ते माझं फेवरेट काम आहे. आणि अथांगचं असं असताना तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आहे की माझे मुलं आहे ना, नेहमी मी काय करत असते ना, मध्ये त्यांचं असेलच. आणि ज्यांची मुलं लहान आहे ना, ते लोक तरी ही गोष्ट आहे ना खूप छान, म्हणजे एकदम रिलेट करतील. रांगोळी झाली, पूजा झाली, अगदी सिंपल अशी पूजा मांडली होती. खूप जास्त काहीच नाही, फक्त आहे ना अगरबत्ती, धूपदीप आणि दिवा लावून दिला, बस. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं. आणि इथे जागतिक काम चाललं आहे की ना, जे आपलं हळदे राहतं ना, तर ते आमचं खायचं काम चाललं आहे. गुढी उभारली, रांगोळी झाली, आता स्वयंपाकाची वेळ. तर यांना म्हटलं की चला आज काय नाश्ता वगैरे काही नाही, कारण लवकरच स्वयंपाक होणार होता. मला माहीत होतं की 9:30 वाजेपर्यंत तर ऑलमोस्ट माझं सगळं आवरणार होतं. तर यांना सांगितलं की आता गुढी उभारली ना, तर नाश्ता वगैरे नका करू, तुम्हाला फ्रूट्स कट करून देते, तुम्ही ते फ्रूट्स खा तोपर्यंत मी इकडे सगळा स्वयंपाक करते. पण यांचं चाललं की चल मग आता आम्हाला कसं आहे ना, सकाळी सगळ्यांनाच नाश्त्याची सवय, मग नाही काही तू खाल्लं तर चल तूही फ्रूट्स खाऊन घे. म्हणून मग आम्ही सगळेजण बसलो. तर त्याआधी मी जितके मला कामं उरकता येईल ना, तोपर्यंत तितके मी करूनच घेतले. जसं वरणाला फोडणी देणं, भाजी करणं. आता मी आज खूप साधा आणि सिंपल बेत होता माझा. श्रीखंड, पुरी, वरण, भात आणि बटाट्याची भाजी, असं मी सिंपल साधं जेवण बनवलं होतं. कारण पुरणपोळी करायची होती, पण मग आता होळीलाच पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या, म्हणून यांचं चाललं यांना आहे ना मांडे आवडतात. आता मांडे तर काय मला येत नाही, म्हणून म्हटलं की पुरणाची पोळी माझी म्हणजे आवडते त्यांना, पण तव्याच्या पोळीपेक्षा त्यांना जास्त मांडे आवडतात. मग हे बोलले की चला आपलं साधं सिंपल कर, खीरपुरी कर, नाही तर मग श्रीखंडपुरी. मग त्यांना म्हटलं काय ना, खीर नको, आपण श्रीखंड करू, कारण आता उन्हाळा पण लागला आहे, विरांश नाही आहे, तर श्रीखंड खायला काय हरकत नाही, कारण विरांशला आहे ना थंड आम्ही जास्त देतच नाही. आता इकडे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला, फक्त पुऱ्या, भजी म्हणजे तळण जेवढं आहे ना तितकं बाकी. इकडे मी बटाट्याची भाजी केली, इथे वरणाला फोडणीही दिली आहे. आता यांना मी दोघांनाही कट करून दिली पपई, मग त्यांच्यासोबत मीही थोडंसं खाऊन घेतला आणि बसलो तर होतो बाल्कनीमध्ये, पण पूर्ण लक्ष आहे ना गुढीकडे होतं, कशी लावली आहे किंवा कसं काय आहे काय नाही, तेच चाललं आहे यांच्यासोबत. पण त्यांना काही इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे, त्यांचं मस्त खायचं काम चाललं आहे.
पपई खाऊन झाल्यानंतर मग मी जे काही बाकीचा स्वयंपाक उरलेला होता आणि तो करून घेतला. आता श्रीखंड पुरी तर सगळ्यांनाच आवडते, पण म्हटलं चल 2-3 आहे ना पोळ्या पण करून टाकू, कारण बटाट्याच्या भाजीसोबत किंवा वरणासोबत यांना आहे ना मोस्टली पोळी चुरूनच खात आहे. त्यानंतर मी पुऱ्या केल्या. आता मी पुऱ्या कसे करते ना हे मी तुम्हाला सांगते. आता जे पीठ मी पोळ्यांसाठी मळलं होतं ना ते सेम पीठ तसंच ठेवलं, फक्त आहे ना मी त्यात मीठ टाकते. आता मी आजपर्यंत आहे ना म्हणजे पोळीमध्ये कधीच मीठ टाकत नाही, पण जेव्हा मला पुऱ्या करायच्या राहतात तेव्हा मी त्यात मीठ टाकते. आणि त्यानंतर आहे ना आपलं साधं मस्त छान पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्या झाकणाने ना अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. आणि पोळी जेव्हा तळतो ना तेव्हा फ्लेम आहे ना मोठा ठेवायचा, की तेल चांगलं तापलेलं असावं. आणि त्यानंतर आहे ना पोळी जेव्हा आपण तेलात टाकतो ना तर हळूहळू चमच्याने आहे ना जो झाऱ्या असतो त्याच्याने असं प्रेस करायचं हळूहळू. इतकी छान टम्म फुगते आपली पुरी. आणि मी जितक्या पुऱ्या केल्या त्या सगळ्या आहे ना अशा छान फुगलेल्या आहेत हा. आणि खायला पण भारी वाटता आणि दिसताही छान. तर जर तुम्हाला करायचे असेल तर माझ्या पद्धतीने करा, अगदी छान टम्म फुगतील तुमच्याही पुऱ्या. त्यानंतर मला जे काही तळण बाकी होतं माझं पुऱ्यानंतर मी भजे तळून घेतले आणि कुरडई पापडी हे सगळं तळून काढून घेतलं आणि नैवेद्य भरला. गुढीला नैवेद्य दाखवला, त्यानंतर घरच्या देवांनाही नैवेद्य दाखवला आणि यांनाही जेवायला देऊन टाकलं, कारण 10 वाजून गेले होते. आणि म्हटलं की चला यांचा नाश्त्याची टाईम अशीच मी हुकवली आहे. त्यानंतर मग आता जेवणाची पण हुकवली, तर मग परत चिडचिड होईल म्हणून आधी त्यांना जेवायला दिलं आणि बाकीचं काम करून घेतलं मी. तर असं आहे माझं जेवणाचं ताट, आजचा बेत. तुम्ही आज गुढीपाडव्यासाठी काय स्पेशल बनवलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे अथांगला आहे ना श्रीखंड पुरी आणि मी काय बनवलं होतं ते नव्हतं खायचं, त्याला केळी खायची होती म्हणून त्याचं चाललं आहे माझ्या मागे त्यांच्या मागे हेच चालले की मला खायला दे. आता सण असूनसुद्धा मी घरातलं तर आवरलं सगळं केलंच. त्यानंतर मग माझ्या चकल्या बाकी होत्या, म्हणजे उपवासाच्या ज्या चकल्या असं साबुदाणा बटाट्याच्या त्या करायच्या होत्या. म्हटलं चला आता आहेच ना हुरूप तर करूनच टाकूयात. आणि माझी मैत्रीणही मला आहे ना हेल्पसाठी आली होती वरती, तर मी किती जवळजवळ अर्धा किलोचे साबुदाणे टाकले होते आणि तितक्याचं मी ते करून घेतलं. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.